चर्चा तेच जास्त करतायत. खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे. आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका. अरे विषय संपलेला आहे. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे. दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखा सारखा विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत. याच्या अनेक विषय आहेत. जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील. गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल. पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं. आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे. आज कशाची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासाठी महत्वाचे. विषय कुठला महत्वाचा आहे तर ऍक्सिडेंटचा महत्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावेत, आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस, व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स केल्या दादांमुळेच त्यातले 90% आमदार निवडून आलेले आहेत. हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत, यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही. आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची. मला एवढंच सांगायची, भीती घालून घालून किती लोकांना घालणार. तर तुम्ही जर 35 ते 40 आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का, असाही प्रश्न तिथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्वाचं आहे. अपेक्षा एवढेच आहे, त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले, दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळावा. त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं, मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोहोचू शकत नाही, भेटू शकत नाही,